नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र, माणसं कशी घडतात, आयुष्यामध्ये कशी पुढे जातात आणि झिरो टू हिरो माणसं कशी होतात हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे की ज्यांनी वैद्यक शास्त्रामध्ये 25 वर्ष अनुभव घेतलेला आहे आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात आणि एकूणच मणक्याचे विकार असतील, सर्व हाडांवरील रोग निदान आणि उपचार करण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे आणि खऱ्या अर्थानं म्हटलं तर कंबरदुखी आणि गुडघेदुखीचे या वेदनेतून अनेक रुग्णांना ज्यांनी बरं केलेलं आहे असे डॉक्टर प्रताप कर्नाळकर. डॉक्टर कर्नाळकर ॲर्थोपेडिक हॉस्पिटल आणि ॲक्सिडेंट ICU सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर हे हॉस्पिटल आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून इथं डॉक्टरांनी अनेक पेशंटना सेवा दिलेली आहे, अनेक ऑपरेशन्स केलेले आहेत. 25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. MBBS डिप्लोमा आणि ॲर्थोपेडिक सर्जन म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. कशा पद्धतीने हा प्रवास आहे आपण त्यांच्याकडूनच इथं जाणून घेऊया. डॉक्टर कर्नाळकर ॲर्थोपेडिक हॉस्पिटल आणि ॲक्सिडेंट ICU सांगलीचे डॉक्टर प्रताप कर्नाळकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. प्रथम मी आपल्या चॅनलचे SMS चॅनलचे आणि जमदार सरांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ह्या उत्तुंग भरारी कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं आणि मला व्यक्त करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अच्छा, नमस्कार डॉक्टर. बरं डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे की कर्नाळकर ॲर्थोपेडिक हॉस्पिटल आणि ॲक्सिडेंट ICU म्हणून जवळजवळ 24 तास सेवा तुमची चालली जाते आणि अनेक रोग्यांना तुम्ही वेदनामुक्त केलेलं आहे. कारण खऱ्या अर्थानं कंबरदुखी आणि गुडघेदुखी या आजारानं बरेच रुग्ण त्रस्त असतात आणि असं वाटतं की याच्यावरती उपचार नाहीच, पण तुम्ही अनेक रोग्यांना त्यामधून रोगमुक्त केलेला आहे. तर एकूणच हा तुमचा प्रवास आमच्या सर्व दर्शकांना इथे जाणून घ्यायचा आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर तसं आमचं लहानपण गरिबीतच गेलं. वडील प्राथमिक शिक्षक, परंतु त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाची म्हणजे आजोबांचं जे कुटुंब होतं त्याची जबाबदारी असल्यामुळं तसं फार काय आर्थिक स्थिती आम्ही काय नव्हतो. आई अक्षराडानी पण ज्ञानी म्हणता येईल, कारण ती आमच्या मागे सतत लागायची की शाळा शिका, नाहीतर आमच्यासारखं ढोर मेहनत करावं लागेल आणि म्हातारपण दुःखात किंवा वेदनामय जाण्याची शक्यता आहे. म्हातारपण जर सुखात जायचं असेल तर शिकलं पाहिजे. अगदी खरं आहे. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेदनामुक्त जगणं हेच खरं आपलं ध्येय असायला हवं. अच्छा, खूप छान डॉक्टर. डॉक्टर, मग वडील शिक्षक, आई तशी गृहिणीच होती, पण तुम्ही डॉक्टर होण्याचं स्वप्न नेमकं तुमचं की आईबाबांचं होतं? असं आईबाबांचं पण असणार तसं, कारण ती सतत मला म्हणायची की तू शिकायला पाहिजेस, तुम्ही शिकायला पाहिजे मला. आणि तसं 7वीपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं की आपण कोण होणार, काय होणार. आणि मग काय झालं की तिथे एक लिंगू कृष्णा कांबळे एक गुरुजी होते आम्हाला मराठी शाळेमध्ये, त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. आणि त्यावेळी मी हायस्कूल स्कॉलरशिप, एक 7वीला एक परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये ग्रामीण विभागामध्ये मी महाराष्ट्रात 50वा आलो आणि सांगली जिल्ह्यामध्ये मी 3रा आलो. अच्छा. तर त्यामुळे काय झालं की मला एक आत्मविश्वास मिळाला की आपण कोणीतरी चांगलं होऊ शकतो, डॉक्टर, इंजिनियर वगैरे. आपली बुद्धिमत्ता आहे. तेवढी जाणीव तुम्हाला झाली. अच्छा. आणि सगळे मित्र म्हणायला लागले की अरे तू आता डॉक्टर झालास, डॉक्टर होणार. आणि मग ते सतत तेच डोक्यात असायचं माझ्या. आणि मग त्यामुळे काय झालं की मी नंतर मग पुढचा अभ्यास असा तो मला मग अभ्यासाची अगदीच गोडी लागली मला. आणि मला 10वीला मग डिस्टिंक्शन मिळालं मला. आणि मग तसंच मग हे सगळं मग मला माझा आत्मविश्वास आणखी दुणावला. आणि मग मला 12वीला
ग्रुपला 88% मार्क मिळाले मला. अच्छा अच्छा. हां, मग तिथून मेडिकलला जायचं निश्चित तुमचं झालं. निश्चितच म्हणजे आता तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि कॉलेज म्हणजे हे कुठं कुठं झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे सगळं मराठी शाळेतच झालं. जरा 1-2-3 म्हणजे खेडेगावातच त्या शाळा खेडेगावामध्येच होत्या सगळ्या त्या 7वी पर्यंत. नाही, गाव 7वी पर्यंत माझं शिक्षण हे यशवंतनगर ॲक्च्युली आपल्या कुपवाडच्या हद्दीमध्ये येतं. आणि 7वी नंतर मग मी रविवार पेठेमध्ये माधवनगरला शेठ रतिलाल विठ्ठलदास भोसले हायस्कूल आहे, तिथे मी दाखल झालो. आणि त्यानंतर मग माझ्या वडिलांचे एक स्नेही आहेत गायकवाड सर, ते म्हणाले की तुमच्या मुलाला म्हणजे मला आपण शांतिनिकेतनला आमच्याकडे त्याला दाखल करून घेऊ आणि आम्ही त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करू. आणि त्याप्रमाणे त्यांनी खरंच शांतिनिकेतन विद्या मंदिर, तिथे कितीपर्यंत शिकलात? तिथे मी 11वी-12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. सन 81-82. अच्छा, म्हणजे या पद्धतीनं तुम्ही MBBS होण्याचं निश्चित झालं. तर डॉक्टर, आता तुम्ही MBBS केलात, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन व्हावं असं का वाटलं? कारण वेगवेगळे विभाग आहेत डॉक्टरांचे. अगदी. तर तसं झालं असं की मला तशी तंत्रज्ञानाची म्हणजे मेकॅनिकल किंवा अशा त्या इंजिनिअरिंगची थोडीशी मुळातच आवड आहे किंवा असणार. अच्छा. कारण ॲक्च्युली मला ग्रुपला जरी 88% मार्क मिळाले असले 12वीला, तरी मला फिजिक्सला मला 100पैकी 95 मार्क आहेत. क्या बात आहे. अच्छा. तरीही मी डॉक्टरी म्हणजे MBBSला जायला थोडंसं मी निवड केली. अशा तऱ्हेनं म्हणजे कसं की मग त्यात थोडंसं मेकॅनिकल आहे किंवा इंजिनिअरिंग आहे ऑर्थोपेडिक्समध्ये, त्यामुळं इंजिनिअरिंगचा कल आणि वैद्यकीय कल असा त्याचा तो संगम आहे. अच्छा अच्छा. त्यामुळं मी ते क्षेत्र मला आवडायचं आणि मी ते निवडलं. अच्छा. अशा पद्धतीने MBBS तुम्ही झाल्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन झाला, तर पहिल्यांदा तुम्ही म्हणजे पहिली नोकरी तुम्ही कुठे घेतलात किंवा पहिला प्रॅक्टिस तुम्ही कुठे केली? पहिल्यांदा मी प्रॅक्टिस म्हणजे आमचं स्वतःचं जे काही हॉस्पिटल जे चालू केलं ते माणगाव, रायगड जिल्हा येथे मी ते आमचं हॉस्पिटल चालू केलं. आणि एक खेडेगावच आहे ते, कारण मीच खेडेगावात असल्यामुळे मला ते खेडेगावातल्या लोकांच्या जे काय समस्या आहेत त्याची जाणीव होती मला की बाबा तिथे सेवा मिळत नाही आहेत. मग शहरामध्ये सर्वच काही मिळतं. मग थोडंसं मला विचार केला की खेडेगावामध्ये जाऊन थोडंसं त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांची सेवा करावी आणि माझं स्वतःचीही काही कार्यक्षमता आहे ती जरा थोडीशी जोखून बघावी. असा थोडासा तो मानस माझा होता. तिथे किती वर्ष केलात मग? तर मी 5 वर्ष म्हणजे मी ते हॉस्पिटल चालवलं. अच्छा. पण त्यानंतर मला थोडंसं वाटलं की आपण थोडंसं आणखी काहीतरी पुढं शिकावं, काहीतरी आणखी काहीतरी चांगलं काहीतरी करावं. तिथे मला कंबरदुखी किंवा मणक्यांचे आजार ह्याच्यावरती मला थोडंसं आणखी पुढे करावं, काहीतरी अभ्यास करावा असं एक आवड निर्माण झाली. मग त्या दृष्टिकोनातून मी तसा अभ्यास चालू केला, त्या प्रकारचे ट्रेनिंग घ्यायचं चालू केलं. आणि मग त्याकरता मग मी थोडंसं मुंबईला मी परत थोडंसं गेलो आणि तिथे मी मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा इंजेक्शन टेक्निक्स असतात मणक्याच्या वेदनेकरता तेही आत्मसात केलं. किंवा मग ऑपरेशन्स जे करतात मणक्याचे तेही मी काही त्याचं ज्ञान म्हणा किंवा ते कौशल्यही ते तिथे मी आत्मसात केलं. अशा पद्धतीनं सेटल झालं. बरं, सरकारी नोकरी पण तुम्ही काही दिवस केली असं मला, तर किती वर्ष केलात? आता सरकारी नोकरी करावी लागली कारण आर्थिक परिस्थितीत नसल्यामुळं लगेचच काय मी हॉस्पिटल चालू करू शकलो नाही. कारण जवळ सरकारी नोकरी मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणानंतर सरकारी नोकरी मी जवळ 6 वर्ष मी सरकारी नोकरी केली. अच्छा. मग त्यानंतर मला ते आतून असं वाटायचं की बाबा इथे आपल्याला सरकारी नोकरीमध्ये काही अडचणी आहेत, काही त्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपण ओलांडता येत नाही आहेत. त्याकरता आणि माझी जर कार्यक्षमता खरंच जर मला जोखून बघायची असेल आणि जर रुग्णांची खरोखरच सेवा करायची, त्यांच्या
त्यांना ज्या लागणाऱ्या हे आहेत म्हणजे जे काय सुविधा म्हणा वगैरे ते जर उपलब्ध करायचे असतील तर मला आपलं स्वतःचं हॉस्पिटल हवं बरं. असं वाटायचं सतत. अच्छा, म्हणजे त्या रुग्णांसाठी तुम्हाला वाटायचं. तरी पण डॉक्टर, स्वतःचं हॉस्पिटलची संकल्पना तुम्हाला सुचली, नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. पण नेमकी ध्येय धोरणं आणि उद्दिष्ट काय होती? स्वतःचं हॉस्पिटल तर नेमकं तुम्हाला कशासाठी करायचं होतं? एक्झॅक्टली, हा तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलाय. कारण पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला रुग्णांचे जे काही अडचणी आहेत त्या सगळ्याच काही आपण नोकरीत असताना सोडवू शकत नाही. बरोबर. आणि शहरामध्ये तर सर्व सोयी सुविधा लोकांना उपलब्ध आहेतच, हो ना. पण खेड्यामध्ये त्या नाही आहेत. मग त्यांच्याकरता काहीतरी करावं असं मला फार पूर्वीपासून वाटायचं. अच्छा. आणि मग त्यामुळं आणि कुठेतरी असं एक माझ्या घरच्यांची पण मला साथ मिळाली की आपण आपलं स्वतःचं एक हॉस्पिटल आपण करायला हवं असं. विशेष करून पत्नीचं एक होतं की आपण करायचं हे. त्यामुळं मला हे जरा करण्याचं म्हणजे काय म्हणा आपण धाडस म्हणा किंवा ती काय उर्मी आहे माझी ती तिला बळ मिळाला. नेमकं ध्येय काय सुरुवातीला होतं तुमचं? उद्दिष्ट काय? उद्दिष्ट माझं असं होतं की माझे जे पोटेन्शियल म्हणतो आपण त्याला, की माझी जी काय क्षमता आहे की माझी बौद्धिक किंवा जे काय आपलं नॉलेज ज्ञान आणि माझं जे काही कौशल्य आहे त्याचा जे काही जास्तीत जास्त वापर करता आपल्याला यावा आणि त्याच्यावरती कुठल्याही मर्यादा नसाव्यात. मी स्वतंत्रपणे मला माझे निर्णय घेऊ शकत होतो. त्याकरता मला आमचं स्वतःचं असं एक हॉस्पिटल, कर्नाळकर हॉस्पिटल, असं अशा पद्धतीनं झाली. तर पहिल्यांदा आता हॉस्पिटलची स्थापना तर आपण इथे केली, डॉक्टर कर्नाळकर हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सांगली. पहिल्यांदा नेमके कुठल्या प्रकारचे पेशंट तुमच्याकडे यायला सुरुवात झाली? माझं कंबरदुखी किंवा मणक्यांच्या विकारावरती माझं ट्रेनिंग झाल्यामुळं आणि त्या पद्धतीनं मी असं सर्वांना माझे काही मित्र आहेत त्या सर्वांना सांगितल्यामुळं एक कंबरदुखी आणखी मणक्यांच्या विकारांचे पेशंट तसेच त्याचबरोबर गुडघे दुखीचे पेशंट खूप माझ्याकडे यायला लागले. म्हणजे पेशंट म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट असे मला सांगायचे की डॉक्टर खूप ठिकाणी आम्ही उपाय केलेला आहे परंतु काही चाललं नाही आणि आता मी तुमच्याकडे आशेने आलो. तर माझ्याकडे खूप चॅलेंजिंग पेशंट माझ्याकडे आले आणि आमच्याकडे एक जे काही उपचार झाले त्यामुळे त्यातले खूप असे पेशंट जे आहेत ते आज समाधानी आहेत, ते वेदनामुक्त झालेले आहेत. तरी पण डॉक्टर असं बऱ्याच वेळेला होतं की गुडघेदुखी आणि कंबरदुखी हे जे विकार आहेत हे खूप जुनाट पद्धतीने आणि लोक ह्याच्यामध्ये त्रस्त आहेत आणि अजूनही लोकांना वाटतं की बाबा आपण मुंबई पुण्याला जावं या आजारांविषयी आणि तिथं काहीतरी करून घ्यावं. तर नेमकं तिथली आणि इथली असं तुलनात्मक तुम्ही काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. लोकांचा गैरसमज आहे की कंबरदुखी किंवा गुडघेदुखी ही कधी बरी होत नाही, पण तसं नाही आहे ते. हा त्यांनी गैरसमज त्यांच्या डोक्यातून काढून टाकावा आणि बहुतेक 99% वेळा की आपल्याला ती कंबरदुखी किंवा गुडघेदुखी विना ऑपरेशन टाळता येते. विना ऑपरेशन आपण टाळू शकतो आणि हे फक्त आपल्याला म्हणजे तेही औषधोपचाराने. अच्छा. अगदी फार खर्चिक पण नाहीत. म्हणजे अशा तऱ्हेच्या उपचाराने आपल्याला ते पेशंट वेदनामुक्त झालेले आहेत. आणि मुंबई पुण्याच्या तुलनेत जर म्हणालात तर आपल्याकडे सर्व जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याकडे सांगली मिरजेमध्ये आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध आहे. आणि अगदी क्वचितच एखाद्या पेशंटला मुंबई पुण्याला जावं लागेल, अन्यथा 99% वेळा आपल्या इथे तंत्रज्ञान सगळं उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचा वेळ पैसा वाचू शकतो आणि हेच सध्या फार महत्त्वाचं झालं आहे. अच्छा, खूप छान डॉक्टर. मित्रो, खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी अतिशय डॉक्टरांचा हा चांगला संदेश आहे. कारण आजही लोक म्हणतात की मुंबई पुण्याला चांगले उपचार होतील, तर विनाकारण एवढ्या लांब प्रवास करून आपण आपला वेळ आणि पैसा हा घालवू शकतो. तुम्हालाही त्याचा त्रास होऊ शकतो. सांगली मिरज हे आरोग्य पंढरी आहे आणि इथं खूप चांगले उपचार तुमच्यावरती कुठल्याही आजारावरती केले जातात. आणि विशेष करून आज डॉक्टर कर्नाळकर इथं उपस्थित आहेत आणि ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे सर्व उपचार, कंबरदुखी आणि गुडघेदुखी विशेष करून, तर त्यांचे रुग्ण त्यांनी बरे केलेले आहेत. खूप छान डॉक्टर.
तुम्हाला नक्कीच या पद्धतीनं सदिच्छा, शुभेच्छा. तर नेमका तुमच्याकडे स्टाफ कशा पद्धतीनं उपलब्ध आहे किंवा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि इथं आहे हा स्टॉप तुम्हाला मर्यादित सफिशियंट आहे का? आहे अगदी. म्हणजे ह्या सगळ्या माझ्या ह्या प्रकल्प म्हणू किंवा आपण प्रोजेक्ट काय म्हणा ह्याच्यामध्ये मला अत्यंत मोलाची साथ मिळाली आहे की माझ्या पत्नी सौ अस्मिता ती ॲनेस्थेशियोलॉजिस्ट आहे. अच्छा. आणि ती सोबत असल्यामुळं, कारण ऑपरेशन करायचं म्हटलं की भूलतज्ञ पाहिजे, डेफिनेट. त्यामुळं ती आहे आणि ती त्या विषयामध्ये तज्ज्ञ असल्यामुळं आम्ही अगदी खूप हायरिस्क पेशंटसुद्धा आम्ही इथे घेऊ शकता आणि घेऊ बरे शकलो. करू शकता. आमच्याकडे म्हणजे अतिदक्षता विभाग आहे आमच्याकडे की ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन वगैरे वगैरे ज्या सोयी एखाद्या इथे उपलब्ध असायला हव्यात हायरिस्क केस करताना, त्या सगळ्या उपलब्ध आहेत आमच्याकडे. आणि त्याप्रमाणे आमचा एक ट्रेन स्टाफही आहे. तर ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या इथे अगदी हायरिस्क केसेस म्हणू आपण की जिथे हार्ट किंवा बाकीचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम असताना सुद्धा आम्ही ऑपरेशन करू शकतो. आणि आम्ही असे ऑपरेशन्स केलेले आहेत. 102 वर्षांच्या आजोबांच्या खुब्यावरती आम्ही ऑपरेशन केलेलं आहे आणि ते अगदी व्यवस्थितरित्या आम्ही पार पाडलेलं आहे. खूप छान डॉक्टर. आता बरेच तसे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुद्धा आपल्या सांगली मिरजेत खूप आहेत. तर नेमकं तुमच्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटना कोणत्या उद्देशाने यावं किंवा तुमची स्पेशालिटी नेमकी तुम्ही काय सांगाल? हां, एक चांगला प्रश्न आहे की माझ्याकडे कंबरदुखी किंवा मणक्यांचे आजार, विकार आणि गुडघेदुखी ह्याच्यावरती विना ऑपरेशन उपचार हा माझा ॲक्च्युली स्पेशालिटी आहे. अच्छा. बरं बरं. म्हणजे गरज असेलच तर मग ऑपरेशन मी करतो. ऑपरेशन करतच नाही असं नाही, कारण सगळ्यात प्रश्न काही औषधोपचाराने सुटतील असं पण नाही. कारण कोणत्या स्टेजला पेशंट आमच्याकडे येतो, अच्छा, म्हणजे फार अगदीच खराब म्हणजे अगदीच काही औषधोपचाराने बरा न होणारा पेशंट जो असतो त्याला आपण ऑपरेशन करावंच लागेल. बरोबर. पण शक्यतो माझा प्रयत्न असा असतो की विना ऑपरेशन जेवढं त्या पेशंटला वेदनामुक्त करता येईल गुडघेदुखी किंवा मणक्यात कंबरदुखीपासून, तेवढा तो माझा प्रयत्न असतो. ती स्पेशालिटी तुमची म्हणावी लागेल. माझी स्पेशालिटी आहे. आणखी एक स्पेशालिटी अशी आहे की इथं कुठेच आसपास केली जात नाही आहे. ती म्हणजे मणक्यातली गादी फाटलेली असते किंवा सरकलेली असते, अशा पेशंटना बहुतेक वेळा ऑपरेशन सांगितलं जातं. अच्छा. तर मी ते विना ऑपरेशन, आमच्याकडे ओझोन उपचार आहेत, त्या उपचाराने खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि ऑपरेशन टळू शकतं असं ते एक उपचार पद्धती आहे आणि खूप चांगली आहे. जगात अमेरिका, जर्मनी इथेही वापरली जाते आणि त्याला खूप चांगले रिझल्ट आहेत. अच्छा. तेव्हा थोडंसं आपण काय म्हणूया त्याला, एक नवीन टेक्नॉलॉजी, नवीन उपचार पद्धती आहे आणि त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा आणि वेदनामुक्त व्हावं. अच्छा, अशी माझी एक इच्छा आहे. नक्कीच डॉक्टर. आता डॉक्टर, याच्यामध्ये नवनवीन पेशंट तुम्ही तपासता किंवा याच्यामध्ये काही स्पेशल काही तुम्ही काही सर्च केलेलं आहे का? हां, आता आम्ही हे जे काय ओझोन उपचार जे म्हणालो ते उपचार, त्याच्यावरती मी आणि माझी पत्नी डॉक्टर अस्मिता यांनी एक आम्ही शोधनिबंध प्रसिद्ध केलेला आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड यांचं एक वैद्यकीय जर्नल निघतं, तर त्याच्यामध्ये आमचे हे शोधनिबंध सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे की हे उपचार खूप चांगले आहेत आणि त्याबद्दल खूपच चांगलं लिटरेचर उपलब्ध आहे. डॉक्टर, आता तुम्ही बरेचसे पेशंट गेल्या म्हणजे जवळजवळ 25 वर्ष तुम्हाला या क्षेत्रामध्ये झाली, तर एखादा अविस्मरणीय क्षण वगैरे तुम्ही काय सांगाल? म्हणजे एवढ्या दिवसात भावलेला अनेक पेशंट्स पाहिलेत, त्यांचे नातेवाईक पाहिलेत. अविस्मरणीय क्षण म्हणजे तो कधीच विसरू शकणार नाही. अगदीच पेशंटचं पांडुरंग भिसे हा त्या पेशंटचं नाव आहे आणि तो सावळतचा पेशंट आहे. आणि तो पेशंटला माझ्या ह्या स्पेशालिटीमुळे कोणीतरी सांगितलं की बाबा तुझ्याकडे तिकडे थोडंसं स्पेशालिस्ट आहे, त्यांच्याकडे जा. तो माझ्याकडे आला आणि खूप ठिकाणी फिरून आले होते, म्हणजे सर्व काही, म्हणजे अगदी ते सगळं थकून वगैरे म्हणजे अगदी ते वैतागलेला पेशंट होता. त्याला थोडं अंतर चालून गेलं की त्याचे पाय जड व्हायचे, पायात मुंग्या यायच्या
आणि काही कुटुंबाची जे काही जबाबदारी होतं तो पार पाडू शकत नव्हता. आणि मग मी बघितलं, तपासलं, तर माझ्या लक्षात आलं की त्याच्या मणक्याच्या पोकळीमध्ये मज्जातंतू किंवा मज्जारज्जू म्हणू आपण, ते सगळे दबले होते. अच्छा. त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. आणि मग मी त्यांना माझा निर्णय सांगितला की आपण ह्याला ऑपरेशन शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. ते तयार झाले ऑपरेशनला. आणखी ऑपरेशनची आमची पूर्वतयारी झाली सगळी. पेशंटला आम्ही स्ट्रेचरवरती घेतलं. तर स्ट्रेचरवर घेतल्यानंतर पेशंटला आत घेताना मी त्या पेशंट बरोबर होतो. तर पेशंटने मला सांगितलं, डॉक्टर मला फोन यायला लागलेत नातेवाईकांचे की अरे तू ऑपरेशन करून घेऊ नकोस, तू कमरेत बाद होशील. तर मला आश्चर्य वाटलं. तरीही मग त्याला धीर दिला. तो पेशंटने मलाच उलटा धीर दिला, डॉक्टर काही काळजी करू नका, मी तयार आहे, मला ह्यातून मुक्त व्हायचं आहे, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कारण तुम्ही आधीचे जे काही पेशंट तुम्ही बरे केलेले आहेत त्यावरून मला खात्री आहे की माझं ऑपरेशन तुम्ही सक्सेस कराल. म्हणजे एवढ्या वेदना त्यांना होत होत्या. आणि खरंच सांगायचं म्हणजे ते ऑपरेशन खूप उत्तम झालं. आणि तो पेशंट आता सध्या सगळं शारीरिक कष्टाची सर्व कामं करतोय. कुटुंबाची जबाबदारी सगळी व्यवस्थित पार पाडू शकतोय आणि खणखणीत आहे. आणि तो पेशंट त्याचे घरचे अनेक पेशंट घेऊन आला. इतरही त्याच्या आसपासचे जे पेशंट आहेत ते पाठवत असतात. एक फार महत्वाचं आहे की लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे, भीती आहे की मणक्याचं ऑपरेशन केलं की माणूस कामाचा राहत नाही. हा चुकीचा आहे. योग्य पद्धतीनं योग्य त्या आजारावरती योग्य त्या व्यक्तीनं म्हणूया आणखी योग्य त्या वेळी ऑपरेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. खूप छान डॉक्टर. डॉक्टर असं म्हणतात की एखादी व्यक्ती डायरेक्ट कर्तृत्वानं होत नसते किंवा उत्तुंग भरारी घेत नसते. त्याच्या पाठीमागे अनेक माणसं असतात, अनेक माणसांचे कष्ट असतात. तर आज तुम्ही जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे तर याच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान नेमकं म्हणावं लागेल? मी सर्वात प्रथम सर्व रुग्णांचे मी आभार मानेन. कारण त्यांनी मला संधी दिली आहे आणि ही सेवा करण्याची मला जी त्यांनी संधी दिली आहे त्यांच्यामुळेच मी आज इथेपर्यंत पोचू शकलो आहे. आणि अर्थातच माझे आई वडील, माझी पत्नी डॉक्टर अस्मिता, ती भूलतज्ञ आहे. तिचा मला नेहमीच पाठिंबा राहिला आहे ह्याच्यामध्ये की आपण ह्या माझ्या सगळ्या व्हेंचरमध्ये म्हणू आपण. आणि अर्थातच माझे गुरुजन म्हणजे मला 7वीला ज्यांचं मार्गदर्शन मिळालं ते लिंगूकृष्णा कांबळे गुरुजी असतील किंवा डॉक्टर अरुण फणसोपकर, हे माझे ऑर्थोपेडिक सर्जरीचे माझे जे मार्गदर्शक आहेत. तसेच माझी बहीण, तिने पण अगदी आर्थिक मदतीपासून सगळी माझी तिनं बऱ्याच वेळा मदत केलेली आहे. माझे बहिणीचे मिस्टर श्री संजीव काळे यांचीही मला खूप मदत झाली. आणि तसं मार्गदर्शन बऱ्याच अगदी म्हटलात तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर भोजराज, डॉक्टर दळवी, डॉक्टर बदानी, ह्या सर्व डॉक्टरांचं मला अगदी डॉक्टर अभय नेने, ह्या सर्वांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं इथंपर्यंत पोचण्यामध्ये. आणि इथूनही त्यांचं मिळत राहील अशी मी देवाची प्रार्थना करतो. आणि मला रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर डॉक्टर, आता इथून पुढे भविष्यात वाटचाल तुमची कशी राहील? भविष्यात माझी वाटचाल ही वेदनामुक्त, रुग्णांना वेदनामुक्त करण्याचाच राहील. आणि विशेष करून ज्यांचा गैरसमज आहे की कंबरदुखी गुडघेदुखीवरती जे काही उपचारच नाही आहेत आणि ते अंगावर काढतात, तर त्या अशा लोकांना वेदनेतून मुक्त करणं आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये, ऍक्च्युली खर्च म्हणता येत नाही, गुंतवणूक म्हणतो आपण, त्याचा ते अर्थ काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये लोकांना कसं, रुग्णांना कसं वेदनामुक्त करता येईल हे माझं ध्येय राहील. यस. आणि चांगले उपचार इथून पुढे तुमच्याकडून नक्कीच होतील ही आम्हालाही आशा आहे. डॉक्टर, जाता जाता आमचे सर्व दर्शक, लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत, तर या सर्व दर्शकांना ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून नेमकी तुम्ही काय संदेश द्या? मला सर्व रुग्णांना एक विनंती आहे की त्यांनी कुठल्याही वेदना
टाळू नयेत किंवा अंगावर काढू नयेत, त्याच्यावरती उपचार नाहीत, असं जो काही तुमचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. आता नवीन नवीन उपचार, नवीन नवीन औषधं आणि उपचार पद्धती, टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे आणि तेही सांगलीसारख्या ठिकाणी उपलब्ध आहे. तेव्हा कुठलेही वेदना, कुठलेही आजार अंगावरती काढू नका. कुठेही जा, म्हणजे माझ्याकडे या असं म्हणत नाही आहे, पण कुठेही ताबडतोब डॉक्टरांची त्या स्पेशालिटीचा संपर्क साधा आणि उपचार करून घ्या आणि आनंदी जीवन जगा. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की ती म्हणजे आपण सर्व गोष्टींची तरतूद करतो, तर आरोग्याकरताची पण तरतूद करावी. ती कोणत्या प्रकारे कराल त्यातला एक प्रकार जरा तो त्यातल्या त्यात म्हणजे आरोग्य विमा आहे. काळजीपूर्वक तर त्यांच्या अटी जर आरोग्य विम्याच्या जर वाचल्या आणि जर त्या पालन केल्या तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो समज आहे सामान्य जनतेचा की डॉक्टरना दिलेली फी ही खर्च आहे किंवा वाया गेले, हा खर्च हा खरं तर खर्च नसून गोड गैरसमज आहे लोकांचा, तो गैरसमज आहे. आणि तो गैरसमज असा की ती गुंतवणूक समजावी. करेक्ट. एखादा रुग्ण जर तो अधू राहिला उपचाराविना तर तो कमावणार तर नाहीच, उलट तो कुटुंबावरती बोजा होईल 100%. त्यामुळं जी काय गुंतवणूक आहे ती जे काय हॉस्पिटलला जो काय लागणारा जो काय पैसा आहे तो गुंतवणूक समजून रुग्णांना त्याचा विचार करावा रुग्णांनी. करेक्ट. असं एक माझं खूप छान एक विनंती राहील. डॉक्टरांचा खूप चांगला संदेश आहे मित्रो. आजही अनेक लोकांमध्ये याबद्दल गैरसमज आहेत की कमरेवरती उपचार कुठंच नाहीत, गुडघ्यावरती उपचार कुठंच नाहीत. तर हे सर्व उपलब्ध आहे, फक्त ते वेळेत गेलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्हाला कमी वेदना असतात तर त्याच वेळी तुम्ही जाऊन त्यावरती उपचार करून घेतला पाहिजे. आणि कंबरदुखी, गुडघेदुखीसाठी डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत. नक्कीच तुम्ही डॉक्टर कर्नाळकर हॉस्पिटल सांगली इथं अवश्य भेट द्यावी आणि वेदनामुक्त व्हावं. तर आज डॉक्टरांनी अतिशय छान आपल्याशी इथं लक्षणं, उपाय आणि त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीनं आहेत सर्वच हाडांच्या विकारांवरती, तर हे डॉक्टरांनी आपल्याला दिलखुलास मुलाखत इथं दिलेली आहे. डॉक्टरांची अशीच उत्तुंग भरारी होत राहो आणि जे खरोखर वेदनामय जे पेशंट्स आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचं भाग्य डॉक्टरांना इथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त मिळावं, हीच सदिच्छा शुभेच्छा आपण आमच्या उत्तुंग भरारी टीम मार्फत मी डॉक्टरांना देतो. डॉक्टर इथं आलात आणि आपल्याला दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. अण्णा पाटील, वय 74. सांधेदुखीचा त्रास होता मला. बरेच डॉक्टरांना मी दाखवले पण काही उपयोग झाला नाही. पैसाही खर्च झाला, वेळही वाया गेला. परत माझ्या 2-3 मैत्रिणीने मला सांगितले कर्नाळकर डॉक्टर हे सांधेवर चांगले उपाय करतात, म्हणून मी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी मला इंजेक्शन गोळ्या दिले. त्यामुळं माझे सांधेदुखी भरपूर कमी झाले आहे. शारदा भाऊ सुखोर. मला लय वर्षापासून कंबर दुखत होती. हे डावा पाय पाकच बंद पडलं होता मुंग्या येऊन आणि नसं बंद झालत्या. डॉक्टर कर्नाळकरकडे आले, तिने ऑपरेशनचा सल्ला दिला. ऑपरेशन लगेच केले. माझं पाय सगळे व्यवस्थित आहे. आता मी घरी काम करते, सगळं व्यवस्थित आहे माझं. माझे नाव भाऊसाहेब दत्तू खोत. माझ्या मंडळीचे ऑपरेशन कंबर बाद झाली, चाला येत नव्हतं, बेडला धरून चालतो त्या. मग कर्नाळकर डॉक्टरांच्याकडे आलो. त्यांनी म्हटले की ऑपरेशन ताबडतोब घ्यायला पाहिजे, म्हटल्यावर लगेच ऑपरेशन केले. आज 4 वर्षे झाली, काहीसुद्धा त्रास नाही. एक पाय तिचा पाकच लुला झाला, त्यात पण जीव आलाय, म्हणजे व्यवस्थित आहे. आणि हे होते डॉक्टर प्रताप कर्नाळकर, डॉक्टर कर्नाळकर ॲर्थोपॅडिक हॉस्पिटल आणि ॲक्सिडेंट ICU सांगली. मित्रो, बऱ्याच वेळेला रुग्णांमध्ये गैरसमज असतात की हाडांवरील असतील, गुडघेदुखी असतील, टाचदुखी असेल, कंबरदुखी असेल, याच्यावरती उपचार नाहीत असे बऱ्याच वेळा रुग्ण म्हणतात. पण खऱ्या अर्थानं ही पर्वणी तुमच्यासाठी आहे, कारण डॉक्टर कर्नाळकर यांनी कंबरदुखी आणि गुडघेदुखीचे अनेक पेशंट्स बरे केलेले आहेत आणि ही एक खासियत त्यांची आहे. तर मित्रो, तुम्हीसुद्धा कोणताही गैरसमज मनामध्ये न बाळगता
याच्यावरती खास उपचार आहेत आणि तेही कमी पैशामध्ये आहेत आणि ते आपल्या सांगलीमध्ये उपलब्ध आहेत याची स्वतः नोंद घ्या, इतरांना सुद्धा सांगा आणि वेळीच उपचार करून घ्या. मित्र, तुम्ही सुद्धा उत्तुंग भरारी घेऊ शकता, 0 to Hero होऊ शकता. पाहत राहा उत्तुंग भरारी. भेटूया पुढच्या रविवारी अशाच एका दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला. तोपर्यंत नमस्कार. भरारी तेच घेतात जे संकटांवर मात करतात. पाहायला विसरू नका उत्तुंग भरारी SMS+ या चॅनलवर.